नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पुणे ग्रामीण भागामध्ये आज सकल मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये बंद नसणार आहे, सर्व व्यवहार सुरळीत असणार आहेत। आज जालना आणि परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी हा बंद पुकारण्यात आला आणि जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। ही तीन दृश्य आपण पाहताय। जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि पुणे ग्रामीण भागामध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे। तसंच जालना आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा बंदची हाक देण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला आहे। तर पुणे शहरामध्ये बंद नाहीये, मात्र पुणे ग्रामीणमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे। पुणे शहरामध्ये बंद नसेल, सर्व व्यवहार जे आहेत ते सुरळीत असणार आहेत। थेट जाणार आहोत जालन्यामध्ये। आमचे प्रतिनिधी यशपाल आमच्या सोबत आहेत। यशपाल, सध्याचे अपडेट्स काय? बंदला कसा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच वृषाली, आज सकल मराठा समाजाच्या वतीने जालना जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो, आपण आहोत सध्या जालना शहरातील ही जी मुख्य बाजारपेठ आहे, सावरकर चौक ही मुख्य बाजारपेठ आहे। या ठिकाणी सर्व जे बाजारपेठ आहे या ठिकाणी बंद पाळण्यात आलेला आहे। आपल्याला दृश्य आपण पाहू शकतो। गेल्या 6 दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत। त्यांच्या समर्थनार्थ म्हणून ही बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। काल सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। शहर बंद आहे, त्याचबरोबर जी महामंडळाचे जे बसेस आहेत, वाहतूक जी आहे ते सुरळीत ठेवण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाच्या वतीने या बंदला कुठेही गालबोट लागू नये, शांततेत हा बंद पाळावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपण पाहू शकतो अशा ठिकाणी ही जी बाजारपेठ आहे ती पूर्ण सध्या स्थितीला बंद आहे। सकल मराठा समाजाच्या या आव्हानाला व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रतिसाद दिल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। योगेश, सध्याचे अपडेट्स काय? बंदला कसा प्रतिसाद मिळतोय? वृषाली, पुण्यात सुद्धा बंदची हाक देण्यात आलेली आहे। पुण्यातील सकल मराठा समाजाकडून ही बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि हा बंद मात्र पुणे शहरात नसून पुण्यातल्या ग्रामीण भागामध्ये हा बंद असणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलेला आहे। आणि आपण पाहू शकतो शहरातील ज्या काही सार्वजनिक व्यवस्था आहेत, अर्थात PMPL बस सेवा, त्यासोबतच रिक्षा सेवा या सकाळपासूनच सुरळीत सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ग्रामीण भागात याचा काहीसा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषण करतायत, एकूण सगळे सोयरेचा अध्यादेश लागू करावा या सगळ्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांचं हे उपोषण सुरू आहे आणि त्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजाकडून हा बंद पुकारण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो शहरातल्या ज्या काही व्यवस्था सुरळीत आहेत सकाळपासून, मात्र ग्रामीण भागात त्याचा काहीसा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळतो। धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।